कुरुंदवाडचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष जयराम बापू पाटील यांचे निधन. शहर शोकसागरात. कुरुंदवाड येथील पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते जयराम बापू पाटील वय 80 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कुरुंदवाड शहरात शोककळा पसरली असून नागरिकात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोमवारी सकाळी 8 वाजता त्यांच्या निवासस्थानावरून अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. कुरुंदवाड, माळभाग, थिएटर चौक, नगरपालिका चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक असा मार्गक्रमण करत अंत्ययात्रा कृष्णा पंचगंगा संगम घाटावरील वैकुंठ भूमीत पोहोचली. तेथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. काँग्रेसचे नगरसेवक विजय पाटील व सागर पाटील यांनी त्यांना मुखअग्नी दिली. अंत्यदर्शनासाठी माजी आमदार दिनकर पाटील, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यर्रावकर, कुरुंदवाडच्या नगराध्यक्षा मनीषा डांगे, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, भाजप नेते संजय पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयराम बापू पाटील यांनी तब्बल 17 वर्षे नगराध्यक्षपद भूषवून कुरुंदवाडच्या विकासात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्यकाळात शहरातील पायाभूत सुविधा, नागरी सोयीसुविधा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर प्राधान्याने काम करण्यात आले. साधीराणी, लोकाभिमुख कार्यपद्धती आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या स्वभावामुळे त्यांनी नागरिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड शहरातील व्यापाऱ्यांनी दिवसभर दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण केली. विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. जयराम बापू पाटील यांच्या निधनाने कुरुंदवाडने एक लोकाभिमुख, कर्तृत्ववान आणि जनतेशी जिव्हाळ्याचे नाते जपणारी नेता गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.